ह्याचंच आता दुसरं काय आहे, ऑफिशियल लेटर आहे. ते कोणाला पत्र लिहिणार आहोत आपण, एडिटर साहेबांना पत्र लिहिणार, किंवा तुम्ही काय करा, हे पब्लिश करा आमचं हे कार्यक्रम. मग आता तुम्ही खूप म्हणजे तुम्हाला दुःख झालेलं आहे, असं होत नाही, आणि हे सगळं पाहून विटाळ आलेला आहे तुम्हाला सगळा, आणि तुमचं मन पाझरलं, आणि तुम्ही न्यूजपेपरच्या एडिटरला पत्र लिहिलं की बाबा ही जी जनता आहे कशी चालली बघा जरा, सगळीकडे धूर चाललेलं आहे, आणि तुमच्या ज्या दुःखाच्या वेदना आहेत तुम्ही त्या मांडलेल्या आहेत, की जेणेकरून त्यांचे परिणाम काय होतील, दुष्परिणाम सगळे तुम्ही मांडलेले आहे. ऑन युअर न्यू पेज, आता नवीन पेजवर सेंडरचं ॲड्रेस ॲज इट इज कॉपी होईल, फक्त ॲड्रेस. आता नवीन पेजवर आपण काय करणार आहोत, फॉर्मल लेटर. फॉर्मल लेटरमध्ये तुम्ही हा ॲड्रेस ॲज इट इज कॉपी करणार आहात, फॉर्मल लेटरमध्ये ॲज इट इज कॉपी करणार आहात. ठीक आहे. हे सेंडरचा ॲड्रेस तिथे पण येईल पहिल्यांदा, फक्त तिथे आता इथे 2 ॲड्रेस आहे, एक कोणाचा आपला आहे आणि दुसरा ज्यांना आपण पत्र लिहितो त्यांचा. ठीक आहे. आता हे ॲड्रेस तुम्ही कॉपी केला, हे करून घ्या नवीन पेजवर. हे कॉपी झाल्यानंतर बाकीचं लिहू नका, गाडी सरळ चालू देऊ नका. हे झाल्यानंतर थोडं थांबा, त्याला एक लाईन सोडून द्या, त्याच्या खालच्या लाईनीमध्ये लिहा आता ॲड्रेस टू. कसं लिहिणार, टू त्या ह्याला. आता हे ऑफिशियल लेटर आहे, एक लाईन सोडायची, टू कॉमा द, कोण आहेत हे, एडिटर, टू द एडिटर, ई कॅपिटल कॉमा. एडिटर कोणी असं व्यक्तीचं नाव नसतं, मग ते एक पद आहे, टू द एडिटर. आता एडिटर कशाचे आहेत, काही तर असेल पेपरचं नाव, मग आपण टाइम्स ऑफ इंडिया, टाइम्स ऑफ इंडिया, कोणतं एक पेपरचं नाव, टाइम्स ऑफ इंडिया, टाइम्स ऑफ इंडियाचे आहेत. पण यांचं जे ऑफिस आहे एडिटर साहेबांचं ते कुठलं आहे, मग आता तुम्ही सिल्लोडला राहता, मग आपण औरंगाबादचं वगैरे काहीतरी टाकू शकतो, किंवा मग पुण्याचं टाकू शकतो. मग इथे पुणे घेतलं, पण आता गडबड अशी आहे पुण्याचं माहीतच नाही, मग आपण आपल्याच गावाचं लिहायचं असतं. 431 त्यांना कुठं माहीत आहे, 503. म्हणजे इथे काय आहे, इथे म्हणण्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जर पुण्याचं माहीत नसेल तर मग आपल्या गावाचं लिहू, नाही तर मग ते सोडून द्या, काही गरज नाही. मग असं काहीतरी आपण त्याच्यामध्ये अल्टरनेट करू शकतो. आता सगळ्यांचे थोडंच आपल्याला कोड माहिती आहेत, आणि हे जरी खोटून खरं असलं त्याला कुठं टाईम आहे की ते कोड काढून तुम्हाला लेटर पाठवेल की किती छान पेपर होता, 2-4 अश्रू तुम्हाला पाठवत आहे, त्यांना काय घेणं देणं आहे. म्हणून हे इम्पॉर्टंट आहे. हे झालं, इथं डेट नसतं कारण डेट आपण इथे लिहिलेली आहे. ठीक आहे, इथपर्यंत झालं, दॅट्स द बेस्ट. बस हे 2 ॲड्रेस झालेले आहे. त्याच्यानंतर त्याच्या खाली एक लाईन परत सोडायची आहे, आणि एक लाईन परत सोडायची आहे, आणि आता आपण डायरेक्ट विषयाला हात घालणार आहोत. तिथं रेफरन्स वगैरे नसतं. मग लिहायचं आहे सब्जेक्ट, SUBJECT, सब्जेक्ट लिहायचं आहे. आपण काय रिक्वेस्ट करतो त्यांना, तर त्या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे की त्यांना काय करायचं, पब्लिश करायला सांगा. म्हणजे काय करूत मग आपण सब्जेक्टमध्ये, इथे मी लिहितो, इथून दिसेल सब्जेक्ट रिक्वेस्टिंग. आता एडिटरला रिक्वेस्टच करावं लागेल ना, नाही तर भाऊ छापतो का नाही, काय घेऊ तुला बाहेर, हो साहेब, असं तर नाही जमणार ना. तर बघ अशी कशी रिक्वेस्ट, घोडा ठेवला खांब, मनगटावर त्याच्यानं असं. रिक्वेस्टिंग यू टू पब्लिश, बा तुम्हाला रिक्वेस्ट करतो की काय करा, पब्लिश करा. काय पब्लिश करायचं आहे, क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे, पब्लिश द न्यूज. न्यूज कंटिन्यू करा, मी इथे खाली लिहितोय द न्यूज. हे किती होऊ द्या, 1 लाईन असेल, 1.5 लाईन असेल, काही फरक पडत नाही, कंटिन्यू करायचं त्याला. रिक्वेस्टिंग यू टू पब्लिश द न्यूज, प्रश्नामध्ये दिलेला आहे रिगार्डिंग द इफेक्ट्स ऑफ ॲडिक्शन. तर इथं मग एक द न्यूज रिगार्डिंग च्या संबंधित, रिगार्डिंग द इफेक्ट्स, इथं बॅड इफेक्ट्स किंवा काही लिहू शकतो, पण द इफेक्ट्स असं करा, द इफेक्ट्स ऑफ
कशाच्या परिणामाबद्दल ही करायची आहे? हा, बॅड हॅबिट्स किंवा ॲडिक्शन करू शकतो. हे ॲडिक्शन खूप छान शब्द आहे. याला कोणत्याही वस्तूच्या आहारी जाणे सवयीच्या, त्याला ॲडिक्शन हा एक शब्द आहे. म्हणून ॲडिक्शन हा छान होईल. तर ॲडिक्शन, रिक्वेस्टिंग यू टू पब्लिश द न्यूज रिगार्डिंग द इफेक्ट्स ऑफ ॲडिक्शन, हा झाला सब्जेक्ट. त्याच्यानंतर आता सब्जेक्टच्या नंतर एक लाईन सोडून द्यायची आहे. त्याच्या खालच्या लाईनीमध्ये आता रिस्पेक्टेड सर, तुम्हाला मॅडम द्यायचं तर मॅडम पण लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. रिस्पेक्टेड सर कॉमा, इथे मॅडम सुद्धा लिहायला जमेल. ठीक आहे. आता त्याच्या खालच्या लाईनीमधून इथे रिस्पेक्टेड सर लिहिलं, मी इथे लिहिलेलं आहे, तुम्ही एकाच्या नंतर एक खाली लिहायचं असतं, तसंच लिहिता येत ना. हां, आता रिस्पेक्टेड सर जिथे आपण लिहिलेलं आहे त्याच्या खालच्या लाईनीमध्ये आता पॅराग्राफ वगैरे काही सोडू नका, डायरेक्ट लिहायला सुरुवात करा. ब्लॉकमध्ये आपण लिहिणार आहोत. मग त्याच्यात लिहायचं आहे. ओके. मोस्टली काय असतं की एक कॅची लाईन्स असतात जेव्हा आपण पेपर सुरू करत असतो किंवा लेटर स्पेशली असं सुरू करत असतो, तर स्टार्टिंग लाईन कशी असल्या पाहिजेत, काय असल्या पाहिजेत. खरं पाहिलं तर जे आपण लेटर लिहिलं ना त्याच्यामध्ये एक स्टार्टिंग लाईन असतं, ते आपण विसरलो. त्याच्यामध्ये काय असतं, आय होप दिस लेटर विल फाइंड यू, पण तिथं आपण का लिहिली नाही, कारण ऑलरेडी तो भाऊ अडचणीमध्ये आहे. मग हे लेटर कशामुळे त्याला चांगलं पाहिजे, म्हणजे त्याचा अर्थ असा असतो की आय होप दिस लेटर विल फाइंड यू इन द पिंक ऑफ हेल्थ, म्हणजे मला पूर्ण आशा आहे की जेव्हा हे पेपर लेटर तुझ्या हातात असेल त्यावेळेस तू टूमटाम ढोमडाम असेल, म्हणजे तू खुश असेल. पण ऑलरेडी तो नाखुशच होता, तर मग आपण ते सेंटेन्स तिथे लिहिलेलं नाही. पण असं आपण जेव्हा मित्राला वगैरे कोणाला पत्र लिहितो तर त्यावेळेस ही एक हेडलाईन आहे, ती मी परत सांगेल तुम्हाला, तुम्ही ती लिहूनच घ्या, म्हणजे नंतर तुम्हाला कामी येईल. जेव्हा आपण एखाद्या मित्राला चांगल्या प्रकारे पत्र लिहित असतो त्यावेळेस कॅची लाईन आपल्याला सुरुवात पाहिजे. सुरुवात झाली की गाडी आपल्या ॲप सुरूच असते. मग एवढी सुरू असते की ते शिक्षक भाऊ अरे सरळ बस रे भाऊ, भाऊ झोपला, इकडं पहा तिकडं पहा, असं असतं. तर सुरुवात पाहिजे, सुरुवातीमध्ये अशा लाईन्स कामी येतात. मग इथे कॅची लाईन काय असेल तर मग आपण लिहूयात विथ रेफरन्स. इथे रिस्पेक्टेड सरच्या खालच्या लाईनीमधून आता सुरू करायचं आहे. ठीक आहे. आता लिहा विथ रेफरन्स REFERENCE with reference to the above above mentioned mentioned subject, म्हणजे सब्जेक्टमध्ये ज्या विषयाला धरून बोललेलो आहे त्याच विषयाबद्दल हे लिहिणार आहे. सब्जेक्ट फुल त्याला कॉमा द्या. आय वुड लाईक टू, कॉमा देऊन पुढे लिहा आय वुड WOULD, आय वुड लाईक टू ड्रॉ DRAW, ड्रॉ your attention ATTENTION, your attention to the serious SERIOUS, to the serious problems PROBLEMS, problems of addiction double DI addiction, फुल स्टॉप. कंटिन्यू करायचं आहे. याला आपल्याला सांगितलेलं आहे त्या पत्रामध्ये की यंगेस्ट स्पेशली टीनेज याच्याकडे जास्त गुंतलेला आहे, ॲडिक्शनमध्ये जास्त गुंतलेला आहे. प्रश्नामध्ये लिहिलेलं आहे, जर तुम्ही पाहिलं फॉर्मल लेटरमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे, टीनेजर्सबद्दल जास्त क्युरिओसिटी दाखवलेली आहे. मग तो मुद्दा त्याच्यामध्ये यायला पाहिजे, कारण आपण लेटर लिहित आहोत आणि तेही त्यांच्याबद्दल, तर मग त्याच्यामध्ये हे यायला पाहिजे. फुल स्टॉप देऊन पुढे लिहायचं आहे. त्याच्यानंतर यंगेस्टर्स YOUNG, यंगेस्टर्स त्याला ST लावल्यानंतर ERS, यंगेस्टर्स YOUNGSTERS, यंगेस्टर्स टुडे आर, आपल्या क्वेश्चनमधलीच लाईन आहे ती आपण पिकअप करतोय, आर सराउंडेड
SURROUNDED, surrounded by bad habits, full stop, continue. I humbly, HUMBLY, I humbly request, REQUEST, I humbly request to enlighten, lightला आधी EN त्याच्यानंतर EN, enlighten, असं enlighten new generation, GENERATION, new generation, through THROUGS, through your well, WELL, well dash known, KNOWN, well known newspaper, through your well known newspaper, full stop. पॅराग्राफ चेंज म्हणजेच एक लाईन सोडून द्या, दुसऱ्या लाईनीमध्ये देन यू कॅन स्टार्ट फ्रॉम बिगिनिंग. ओके. Nowadays, comma, the life is being, BEING, nowadays the life is being fast and complicated, COMPLIC, complicated, ATED, complicated, full stop. Families, कंटिन्यू करायचं, families, FAMILIES, families don't have time to pay attention to teenagers, फुल स्टॉप द्या त्याला, टीनेजर्स. कंटिन्यू करायचं आहे. इफ यू हायलाइट, HIGHLIGHT, highlight the bad effects of smoking, SMOK, smoking, and bad effect of smoking and काय आहे दुसरा प्रकार त्याच्यामध्ये, चीविंग, CHEW, चेविंग, गुटखा, इसेट्रा, ETC करा त्याच्यासमोर, ETC, इसेट्रा. that will help to save many lives, LIVES, to save many lives, full stop. त्याच्या खालच्या लाईनीमध्ये आता पॅराग्राफ नाही सोडायचा, खालच्याच लाईनीमध्ये लिहायचं. I hope an urgency, URGENCY, an urgency of the time will
नेवर बी इग्नोर्ड, IGNORED, इग्नोर्ड बाय यू. त्याच्या खालच्या लाईनीमध्ये परत लिहायचं आहे व्हेरी एक्साइटेड. त्याच्या खालच्या लाईनीमध्ये व्हेरी एक्साइटेड, EXCITED, व्हेरी एक्साइटेड टू हिअर HEAR, टू हिअर फ्रॉम यू, फुल स्टॉप. त्याच्या खालच्या लाईनीमध्ये म्हणजे एक लाईन सोडून द्यायची आहे आणि मग त्याच्या खाली लिहायचं आहे यू आर फेथफुली. त्याला कॉमा द्या. त्याच्या खाली आपण जे सेंडर्स ॲड्रेसमध्ये नेम लिहिलेला आहे त्याच्या खाली नाव लिहायचं आहे यू आर फेथफुलीच्या खाली. मग यू आर फेथफुली तुम्ही इथे लिहिलेलं आहे, त्याच्या खाली नाव लिहा यू आर फेथफुली, कॉमा. मग तुम्ही XYZ लिहिलं असेल तर XYZ, इथं सिग्नेचर तुमची युअर फेथफुली अँड देन युअर सिग्नेचर. दोन्ही लेटर समजलेत. आपण पत्ता कसा लिहितो, कुठे लिहितो, कुठे कोणत्या गोष्टी यायला पाहिजेत, दोघांची मांडणी वेगळी आहे. भाषेचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही छोटे छोटे वाक्य आणि अर्थपूर्ण वाक्य लिहायचे आहे.